व्यवस्थित अहो एक त्याची. तर ते तुम्हाला माहिती आहे ते पेशंट आहे ना सर्पमित्र आहे ती महिला आणि तिचे मिस्टर आहे ना तर ते आर्मी मध्ये आहे. आपल्या ओके. देशाची नाही सेवा करते त्यांचं आणि त्यांना त्यांचं जर असं होणार असं ना नाही डॉक्टर नाही साहेब नाही कसं काय होणार. जमन? नाही होणार असं. ऐका साहेब मी आहे ना आता मागच्या वेळेस मी आंदोलन केलं होतं. आता मी लय बरोबर. मोठं आंदोलन करेन बरं का डॉक्टर साहेब तुम्ही ते सगळं उपलब्ध करून द्यायचं ते. 100% आता 2 हा. वाढवलेत ना आपण त्यांच्या म्हणजे आपल्या लोकांच्या सोयीसाठी नाही सगळ्यांसाठी. वाढून फायदा नाही ना तुम्ही म्हणता 3 वाढवलेले आणि ते म्हणते का तुम्ही लोणीला जमा कुठला प्रकार आहे डॉक्टर साहेब? नाही आता नाही होणार असं. मी नाही सांगितलंय झालंच आता ना नाही त्यांना. नाही आता झालं मी फोन केला म्हणून ते होतंय पण समजा बरोबर. सगळेच मला फोन करणार नाही ना सगळे नाही तिथे नाही. येणार आहे गरीब दुबळे. बरं ते काय म्हणले का तुम्ही लोणीला जा मग त्यांनी सांगितलं लोणीला जायचं तर आम्हाला अँब्युलन्स उपलब्ध करून द्या ते म्हणे नाही तुम्हीच करायची. समजा एखादा गरीब माणूस असला आणि त्याला लोणीला जायचं असलं तर कुठून ते त्या अँब्युलन्सचे 2-4 हजार रुपये उपलब्ध नाही नाही करेन? नाही नाही. आपणच उपलब्ध करून देणार त्यांना. नाही नाही पण ते ते नाही ते म्हणले ना ते तर ऍक्च्युली म्हणले तुम्ही तुमचं उपलब्ध करा म्हणून. ते आता दुसरे लोक म्हटले बरं का ते आता हे काय नाही झालं नाही आता ते सिस्टर कोण आहे तिथले दुसरे म्हणजे ते हॉस्पिटल मधलेच म्हणले ना ते का काय दुसरे हॉस्पिटलच्या बाहेरचे लोक थोडी म्हणले ते जे तिथले जबाबदार आहे जे कर्मचारी काम करा तेच म्हणले ना त्यांना तुम्ही इथून सुट्ट्या. बरं ती महिला काय म्हणली का तुम्ही मला लेखी द्या नाही म्हणे लेखी नाही देत म्हणे आम्ही तुम्ही निघून जायचं म्हणे इथून. म्हणजे कुठला प्रकार आहे? ते काय तुमच्या आमच्याकडे घरी नाही आले ना. बरोबर आहे. ते आपलं मग सरकारचं हॉस्पिटल आहे ते सरकारी सगळ्यांसाठी. हॉस्पिटल आहे ते आमच्या मालकीचं आहे सगळ्या लोकांच्या बरोबर. मालकीचं हॉस्पिटल आहे ते सर्वसामान्य माणसाच्या. आणि 100% तुम्ही हॉस्पिटलला सलग 3 वर्षे महाराष्ट्र शासनाचा म्हणजे पारितोषिक मिळालेलं आहे तुम्हाला. आणि बरोबर एवढं आहे. मोठं गव्हर्नमेंटने खर्च करून ते एवढं मोठं रुग्णालय बांधलं आणि त्या रुग्णालयामध्ये जर त्या पेशंटचे असे हाल होणार असेल तर ते बंद करून टाका ते रुग्णालय कशाला ठेवता तिथं मग? नाही नाही बरोबर आहे नाही. का नाही? बरोबर आहे. पण नाही मला वाटतं मी आता काय करू आपण सोमवारी आलं की मी तुम्हाला भेटतो आणि परत भेटतो एकदा नाही हा चर्चा माझा करू. तुम्हाला कडक इशारा आहे. जर मला बरोबर आहे. एकदा बी कानावर जर आला ना का तुम्ही तिथं पेशंटला तिथं सेवा दिली नाही तुम्ही ते पेशंट लोणीला पाठवून राहिले तर मी तिथं लय धिंगाणा घालीन तुम्हाला सांगतो त्याला टाळं लावून टाकेन. मग जर समजा एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं आणि तिथं जर रुग्णाला सेवाच मिळत नसेल तर कायला ठेवतं डॉक्टर साहेब ते हॉस्पिटल? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना. हं. तर अजिबात मी ते कुठल्याही प्रकारे तुमचं ते ऐकणार नाही. मला सोमवारपासून नाही, आजपासूनच तिथं सगळी सुरळीत सेवा पाहिजे मला तिथं त्या लोकांना. जे जे पेशंट येतील कुठला असो तो पेशंट त्याला त्या ठिकाणी सेवाच मिळाली पाहिजे. चालेल चालेल. काहीच अडचण नाही. करून घेऊ आपण नाही बाकीचं अडचण ज्याची झाली म्हणून तर मी काय. फोन केला ना तुम्हाला फोन केला की याच्या अगोदर. नाही नाही नाही. तुम्ही नाही तुमचं सहकार्यच आहे नाही आम्हाला. मग आमचं सहकार्य पण तुम्ही जर तिथं जर पेशंटची अवहेलना होत असेल पेशंटला तिथं जर उपचार मिळत नसेल तर ते दवाखाना असून घाता नसून खोळमा आहे ना. बरोबर आहे. हा. नाही नाही तर करून तुम्ही घेऊ आपण सांगा मी याच्याशी तिथं ते आंदोलन करतो सांगितलं. मंत्र्यांना फोन लावतो जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या कानावर घालतो मी. सांगतो नाही मी त्यांना इथं अशी परिस्थिती म्हणून. नाही, ती वेळ नाही येणार. आता तुमचं सहकार्य आहे, असंच राहू द्या सहकार्य. आम्ही नाही नाही आमच्या साहेब बाजूने डॉक्टर साहेब आणखी आमचं 1-2 सहकार्य आहे पण तुम्ही ते तुम्ही कर्मचाऱ्याला सांगितलं पाहिजे ना एक तर तिथं उपलब्ध नसते कोणी नाही गेल्याच्या नाही नंतर अर्जंट मध्ये. असणारच ना. आता 24/7 आहे ना आपला दवाखाना हा. हा नाही नाही आहे पण चालेल तिथं त्याची डॉक्टरला तो ते दवाखाना उघडा राहून फायदा नाही. तिथले डॉक्टर लोक उपलब्ध झाले पाहिजे ना. डॉक्टर आणि मी पण तुम्हाला 24 तास आहे ऐका काय ना मी त्यातलं. तुम्हाला सांगितलं होतं का तिथं स्त्रीरोग तज्ञाची तुम्ही मागणी करा. तिथं बोलून बालरोग घ्या आपण तज्ञाची त्यांच्याच. ऐका ना बालरोग तज्ञाची तिथं मागणी करा. MD मेडिसिनची मागणी करा. मी आंदोलन केलं होतं मग तुम्ही त्याच्यावर काय केलं डॉक्टर साहेब? आपण त्यांना CS सरांना पत्र पाठवलं. त्यानंतर प्रत्येक वेळेला फॉलोअप घेतोय. आता सध्या जे जागा भरती चालू आहे ना, तिथं हा आता प्रत्येकाच्या मध्ये ते आपल्याला आपल्या मागणीनुसार तुमच्या मागणीनुसार ते पिडियाट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट किंवा MD हा. मेडिसिन याच्या जागा भरणार आहेत ना. आता ते चालू आहे ना प्रोसेस सध्या. नाही पण ते आता झालं पाहिजे ना. नुसतं अहो, प्रोसिजर चालून फायदा नाही तर सांगा आम्ही तिथं ते आरोग्य मंत्री तिथे जाऊन आम्ही त्यांना घेराव घालतो. नाही आता हे कसं आहे आपण तुमच्या सांगण्यावरनं तुमचं स्पेशल त्याचं हे केलं आपण की यांनी याबाबत आंदोलन इथं केलंय हे केलंय आणि याचं आपण सगळं हे केलं पाठपुरावा केलेला आहे तिथे त्या वरच्या लेवलपर्यंत पाठवलेले आहे आपण सर्व. आपले पाळंदे भाषक पण भेटले होते ना तुम्हाला त्यांनी पत्र दिलं होतं ना तुम्हाला हो तसं एक. म्हणजे हा पत्र म्हणजे दिलं पण ते म्हणजे नुसतं पत्र देऊन फायदा नाही ना ते नाही नाही कामाची अंमलबजावणी बरोबर झाली पाहिजे लोक रुग्णाला सेवा मिळाली पाहिजे. आमचा उद्देश 100%. आहे. नुसतं आम्हाला पत्र दिलं तुम्ही आमच्या आंदोलनाचं उतरण त्याच्यात आमचं नाही नाही समाधान होत नाही. नाही नाही आम्हाला तसं त्याचा काही रिझल्ट नाही. पाहिजे. तिथं जे पेशंट गेले त्या पेशंटला तिथं सेवा मिळाली पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्यांच्यावर उपचार झाले 100% पाहिजे. 100% आणि जर 100%. समजा आम्हाला नुसतं पत्र दिलं आणि त्या पेशंटची जर तिथं ते उपचार होत नसेल जी समजा महिला आली तिला जर तिथं डिलिव्हरी होत नसेल तुम्ही म्हणता तिथं एकच किट आहे मग 10 पेशंट आले तर त्या पेशंटने जायचं कुठं गरिबांनी त्यांचा खर्च कोण करणार त्यांना पेल होत नाही म्हणून तर ते ग्रामीण आप- रुग्णालयात येतं ना. बरोबर आहे आपल्याकडेच करणार आपण म्हणजे हा असं. हा जे मग मोठ्या काय अडचण. पैशावाले आहे ते तर पार लाख लाख रुपये खाजगी हॉस्पिटलला घालून तिथं सिजर करून घेतात ते. पण आपलं ज्यांच्याकडे गरीब पैसे नाही ते गरिबांसाठी आहे हा आपलं. गरिबांसाठी दवाखाना आहे सरकारी म्हणून येते लोक.
आणि तिथं जर बरोबर. त्यांना जर सुविधा मिळत नसेल तर ही लय मोठी शोकांतिका आहे. नाही तर आता माझा डॉक्टर साहेब हा कडक इशारा समजा. होय 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 काही आता हे चालत नाही. शेवटचा इशारा आहे तुम्हाला, शेवटचा आणि फर्स्ट. का इथून पुढे रुग्णांचा एकही फोन आला नाही पाहिजे आणि त्यांना तिथं उपचारच मिळाला पाहिजे. मग ती स्त्री असो पुरुष असो कोणी असो, तिथं अजिबात तिथं हायगय होता कामा नाही. तुम्ही तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्याला सांगा. 100% सांगतो, काहीच अडचण नाही. मी बोलतो त्यांच्याशी परत एकदा. ठीक आहे, ठीक थँक्यू. आहे.